प्रशांत कोरटकरला पोलीस आज कोर्टात हजर करणार आहेत। कोल्हापूर पोलीस कोरटकरची 5 दिवस कोठडी मागण्याची शक्यता आहे। कोरटकरनं ज्या ठिकाणी आश्रय घेतला त्याला ज्यांनी मदत केली त्याची ही चौकशी आता पोलिसांना करायची आणि म्हणूनच कोरटकरच्या कोठडीत वाढ होणार का हे पाहावं लागणार आहे, ते महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापुरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी, पाहूयात। त्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकवल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांना आज पुन्हा एकदा कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। त्यांची पोलीस कोठडी जी 3 दिवसाची दिली होती ती आज संपते, त्यामुळे पुन्हा एकदा कोरटकर यांना सकाळी 11 वाजेपर्यंत याच कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केलं जाईल। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर या सत्र न्यायालयात आपण मोठा बंदोबस्त जो पोलिसांचा आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। वरिष्ठ अधिकारी असतील, तसंच कर्मचारी असतील, तसंच रायट कंट्रोल पोलीस म्हणजेच RCP असेल यांची तुकडी जी आहे ती कोल्हापूर सत्र न्यायालयाच्या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे आज रविवार असल्याने सुट्टीचं न्यायालय आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या न्यायालयात कुठलाही न्यायालय परिसरात कुठलाही गडबड गोंधळ होऊ नये, कारण मागच्या ज्या वेळेला सुनावणी झाली त्यावेळेला कोरटकर यांच्या विरोधात यांच्या जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला होता। हा सगळा गडबड आणि गोंधळ रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात येतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, कोल्हापूर।